पुतळ्यांपेक्षा विचार जिवंत ठेवा. सांगलीत 14 फुटी बाबासाहेबांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण, समाजाला दिला परिवर्तनाचा संदेश. एसटी स्टँड चौकात भव्य सोहळा, मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षण, वाचन व विचार जागृतीवर भर. सांगली शहरातील एसटी स्टँड चौक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 फुटी भव्य पुतळ्याचे अनावरण अत्यंत उत्साहात आणि दिमागदार वातावरणात पार पडले. या ऐतिहासिक सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार श्री भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उदगीरचे आमदार संजयजी बनसोडे, सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदुम, भाजपाचे ज्येष्ठ नेते शेखर इनामदार, माजी खासदार संजय काका पाटील, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक अभिजित भोसले, मैनुद्दीन बागवान, गीता पवार, विष्णू माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना भीमराव आंबेडकर यांनी अत्यंत प्रभावी शब्दात समाजाला संदेश दिला. ते म्हणाले, बाबासाहेबांचे पुतळे जगभर उभे आहेत. त्यांची संख्या मोजली तर तो विक्रम ठरेल, पण केवळ पुतळे उभारून चालणार नाही, तर त्यांच्या विचारांना आचरणात आणणे अधिक महत्त्वाचे आहे. समाजात शिक्षणाची गोडी निर्माण करा, वाचन संस्कृती वाढवा आणि बाबासाहेबांचे विचार प्रत्येक घरात पोहोचवा. आमदार संजयजी बनसोडे यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की आज उभारण्यात आलेल्या या भव्य पुतळ्याचे खरे श्रेय स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जाते. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच सांगलीत महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा साकार झाला. त्यांनी अजितदादा पवार यांच्या अपूर्ण राहिलेल्या उपस्थितीची खंतही व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व प्रास्ताविकाने झाली. स्वागत अध्यक्ष सौ स्नेहल सावंत यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी प्रभावी शब्दात केले, तर आभार प्रदर्शन महापौर धीरज सूर्यवंशी यांनी मांडले. या भव्य सोहळ्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मुस्लिम समाज बांधवांनी सरबत वाटप करून सामाजिक एकतेचा सुंदर संदेश दिला. कार्यक्रमाचे नियोजन संयोजन समितीच्या वतीने अत्यंत उत्तम प्रकारे करण्यात आले होते. सर्व मान्यवरांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. सर्वांना सविनय जय भीम करते. आज काही लोकांच्या आठवणीनं मन भरून येत आहे. ते म्हणजे डी.एस. वरात सर, मोहन साबळे सर, पद्माकर दादा अशा अनेक लोकांनी बाबासाहेबांच्या विचारांची मशाल पेटवली आणि ती आज आपल्या हातामध्ये आली आहे. त्यांनी लावलेल्या रोपट्याचे संगोपन करण्याची संधी आपणास मिळाली हे काही कमी नाही. दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी क्रांतिबा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करून या वर्षीच्या जयंती महोत्सवात सुरुवात झाली. माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या विशेष निधीतून या पुतळ्याचे नियोजन मागील वर्षापासून सुरू होते. दिनांक 29 रोजी पुतळा आगमन सोहळा अत्यंत दिमागदार स्वरूपात व अत्यंत आनंद घेण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाची गरज पडते. ही किती गौरवाची बाब आहे याचा विचार करावा तेवढेही कमी आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सर्वांना मानाचा जय भीम. आज आपल्या सांगली शहरातील स्टँड चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आपल्या सर्वांचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं जे अनावरण आज जे इथं पार पडते, त्या पुतळ्याच्या अनावरणाप्रसंगी आज आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री बनसोडे साहेब, आपले बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर साहेब आणि आपल्या सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी खासदार संजय काका पाटील, आमचे नेते शेखरजी इनामदार, आमचे नेते पद्माकर जगदाळे सर, आमचे उपमहापौर गजानन मगदुम, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आमचे नेते पृथ्वीराज बाबा पाटील, विष्णू माने, सभापती अतुलजी माने आणि या पुतळ्यासाठी सर्वतोपरी ज्यांनी प्रयत्न केले ते आमच्या पुतळा कमिटीचे सर्व सदस्य, अध्यक्षा स्नेहलताई सावंत, ठोकळे दादा, वीरेंद्र दादा, सर्वांना ज्या
आज आम्ही सर्वजण ज्या पदावर आहोत ती सर्व पदं आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आम्हाला ही सर्व पदं मिळू शकली आणि आम्ही ती पदं आज भोगतोय. तर मित्रांनो, एवढंच सांगतो की या सर्वांचं इथं उद्घाटन प्रसंगी आला, तुम्ही सर्वजण आला, मीडिया आली, सगळे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रिक मीडिया सगळे आले, सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि आज बनसोडे साहेब तुम्ही सांगितलं की स्मारकासाठी तुम्ही ठराव पाठवा, तर साहेब आम्ही लगेचच त्याची व्यवस्था करून ठराव सुद्धा करतो आणि महानगरपालिकेकडून सुद्धा एकही रुपये साहेब त्या स्मारकासाठी कमी पडणार नाही एवढी तुम्हाला आज महापौर म्हणून ग्वाही देतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्तिमत्व नव्हतं, तर ते एक विचार होते. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व यांचं जिवंत प्रतीक होते. त्यांनी आयुष्यभर वंचित, शोषित आणि पीडित घटकांच्या हक्कासाठी संघर्ष केला. त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. त्याची जर मोजदाद केली तर हा वर्ल्ड रेकॉर्ड देखील होऊ शकतो. की आता 2 दिवसापूर्वी आंध्र प्रदेशमध्ये होतो यासाठी एका पुतळ्याचं उद्घाटन करण्याचं. या आंध्र प्रदेशमध्ये मी बघितलं की प्रत्येक 1-2-4 किलोमीटरवरती बाबासाहेबांचे पुतळ्या. त्या वेळेला उद्देशून मी त्यांना म्हटलं, बाबासाहेबांना पुतळ्यामध्ये गणना करण्यापेक्षा, पुतळ्यामध्ये शोधण्यापेक्षा बाबासाहेबांना विचारात घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही. बाबासाहेब वाचण्याचा प्रयत्न करा. पुतळ्याच्या माध्यमातून साध्य होणार नाही. एक पुतळा हा आपल्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा देण्यासाठी सफिशियंट असतो. एवढ्या मोठ्या संख्येने पुतळे उभा करू नका, त्याच्यासाठी शाळा निर्माण करा. शाळेच्या माध्यमातून समाज शिकवण्याचा प्रयत्न करा. भीमराव जी, हमारे पास इतने बाबा साहब के स्टॅच्यू है. अशा प्रकारचं वक्तव्य आज मी केले, सांगितलं. परंतु हा आगळा पुतळा या सांगली शहराला हा पुतळा येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांचा विचार देईल, ऊर्जा देईल, प्रेरणा देईल आणि येणारी पिढी हा पुतळा बघून बाबासाहेबांच्या विचारावरती चालेल अशी मी अपेक्षा करतो.